छत्रपती शिवरायांच्या अगोदर महाराष्ट्र कसा होता? शिवपूर्व महाराष्ट्र पार्ट 1. तर सर्वात आधी या ठिकाणी एक मोठं जंगल होतं म्हणे, त्याला दंडकारण्य असं म्हटलं जायचं. आणि इथं राक्षसांचं राज्य होतं आणि ते राक्षस ऋषीमुनींना त्रास द्यायचे, लोकांना खाऊन जायचे आणि खूप भयावह परिस्थिती होती. मग इथं आगमन झालं राम, लक्ष्मण आणि सीतेचं. आणि 14 वर्षाच्या वनवासामध्ये राम आणि लक्ष्मणांनी इथं हजारो राक्षसांचा संहार केला आणि याला ऋषीमुनींच्या राहण्यायोग्य जागा बनवली. मग इथं आश्रम उभी राहू लागली, त्याच्यानंतर नगरं उभी राहू लागली आणि महाभारताच्या काळामध्ये इथं रुक्मीचं राज्य होतं. त्याच्यानंतर पण बरेच राजेरजवाडे या राज्यावर राज्य करून गेलं. पण दुसऱ्या शतकामध्ये पूर्ण भारतावर राज्य करणारा सगळ्यात मोठा मराठा राजवंश होऊन गेला, तो म्हणजे सातवाहनांचा गौतमीपुत्र सातकर्णी त्याचा राजा होता. पण त्याच्याविषयी कधी नंतर बोलू. त्याच्यानंतर मग इथं बरेचसे राजेरजवाडे परत होऊन गेले आणि शेवटचं राज्य ज्यांचं होतं या भूमीवर ते होतं यादवांचं. देवगिरीच्या राज्यावरून ते पूर्ण महाराष्ट्रावर राज्य करायचे आणि याच काळामध्ये वेगवेगळे संत आले महाराष्ट्रामध्ये. ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. त्यांनी 16 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, भगवद्गीतेचं ते भाष्य केलं त्यांनी. त्याच्यानंतर मग इथं वारी सुरू झाली, विठ्ठल भक्तीचा महिमा सुरू झाला. मग वेगवेगळे संत निवृत्ती, ज्ञानदेव, चोफान, मुक्ताबाई, चोखामेळा, गोरा कुंभार असे वेगवेगळे भक्त होऊ लागले, ज्यांनी अभंग रचले आणि पूर्ण महाराष्ट्राला भक्तिमय करून टाकलं. ही म्हणजे असं वैकुंठ होऊन गेलं होतं महाराष्ट्र विठ्ठल भक्तीने. पण या झालेल्या वैकुंठाला एका सापाची नजर लागली आणि त्याने देवगिरीवर आक्रमण केलं.